आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। श्रावणी, मी तुला सांगतो, मी खूप एक्साइटेड आहे। मला असं वाटतं की उद्याचा दिवस कधी उजाडेल। श्रावणी, आणि पूर्ण आयुष्य पडलंय की आपल्याला फोटोज काढण्यासाठी, पण त्यासाठी उद्याच्या सुंदर क्षणांचं कॉम्प्रोमाइज नको। माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर। आय लव्ह यू। आय लव्ह यू टू। असं पण फक्त आजचा दिवस उरलाय, उद्यापासून आपण नवरा बायको असू। इकडे त्या मॅडम यांच्या लग्नाचा खेळ खंडोबा करायला निघालायत, आणि इकडे हे बिचारे दोघं त्यांच्या लग्नानंतरच्या आयुष्याची स्वप्न रंगवतायत। बिचारांना काही बी माहिती नाही। कशी झोप लागल एवढं पाहपुरावर घेऊन? ते मॅडम तर लईच बदमाश निघाल्या। माझी पोरं माझी पोरं माझी पोरं म्हणत नाचत फिरते, आणि इथं स्वतःच्याच पोराच्या आयुष्याचं वाटोळं करायला निघाले। दोघं बी लई प्रेम करता एकमेकांवर। ती पोर तर तिच्या आयुष्याची स्वप्न रंगवायला लागली। तिला काय माहित उद्या काय होणार आहे, तिच्या माघारी समजा काय चालू आहे ते। ही बाई तिच्या आयुष्याचं वाटोळ करायला निघाली। मॅडम लई बदमाश बाई आहे, पण आपण काय तिच्या सांगण्यावरून यांच्या आयुष्याच्या आनंदावर पाणी टाकायचं वय? मॅडमच्या ऑर्डरवरून नाही जमणार आपल्याला नाही जमणार तारा। असं कोणाच्या आनंदावर पाणी टाकायला आपल्याला जमणार नाही। ती मॅडम वाईट आहे, तिला करू दे जे वाईट करायचंय ते, पण जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे। काय करू मी देवा? लई मोठ्या कचाटात अडकवलंय रे बाबा तू, काहीतरी रस्ता दाखव। लई राग येतोय त्या मॅडमांचा, आणि ती श्रावणी तिचा बी राग येतोय, पण ठीक आहे, ती कशी बी असेल, आपल्यावर राग करत असेल, आपल्यावर आळ घेतला असेल, पण आजीच्या बोलण्यावरून कळलं की आपल्याला प्रेमासाठी लई सोसलंय बिचारीने। आपण तिला माफ करायला पाहिजे। ती कशी बी वागली असेल आपल्याशी, पण आपण बी तिच्या बरोबर वाईट वागायचा अशी विचार नाही ना आपले। पण मग बँकेच्या कर्जाचं काय? पैसे द्यायचे बँकेचे, मॅडम म्हणले की बँक तर त्यांच्या हाताखाली आहे। काय बरं करायला पाहिजे, काही सुचत नाही। आपण जर मॅडमांची ऑर्डर ऐकली नाही तर मॅडम आपल्याला त्रास देतील। आजीचे एवढे मिस कॉल, काय बरं बोलायचं असेल हिला? तारे, आता आठवण आली बाई तुला आजीची? सकाळ धरणं किती फोन केले, उचलला नाही एक बी तू। अगं आजी, वत लक्षात तुला फोन करायचं, पण राहिलं की गडबडीत। ऐक ना, आपण लय टेन्शन मध्ये आहे आजी। काय ग?
कशा पाहिजे टेन्शन मध्ये आहे? ती बाई काय बोलली का तुला? तू पैसे मागितले तिला? नाही आपण पैसे नाही मागितले, पण त्या समोरूनच द्यायला तयार झाल्या ग आजी. असं कसं? अगं आजी, त्याच्या बदल्यात त्या मॅडमांनी दुसरं काम करायला सांगितलंय आपल्याला, आणि ते करावं की नाही आपल्याला कळत नाहीये बघ. कारण ते काम जर आपण केलं तर दुसऱ्याचं पुरतं आयुष्य बदलून जाईल ग आजी. आता आपल्या आयुष्याचं काय? आपल्या आयुष्याचा कोणी विचार करतं? तू एवढं तिथं रक्त आटवतेय, त्याचं काय? आपण इथं दुसऱ्यासाठी मरमर मारायचं आणि आपण हात हलवतच राहायचं. आता तू श्रेयसला बरं करायचं त्याच्यासाठी गेलीयस ना तिथं? वय ग आजी वय. मग त्याच्या पलीकडच्या तिच्या गोष्टींचं तू टेन्शन कशापायी घेते? आता ती तयार झालीये ना आपल्याला मदत कराया, मग तेवढा विचार कर. अगं पण आजी, ते मॅडम सांगताय ना ते काम साफ चुकीचं आहे, आपलं मन आपल्याला सांगताय. ती सांगतेय ना, ती करते म्हणून मग तू जास्त विचार करू नको. ती जे सांगते ते गपगुमान कर आणि मोकळी हो. कशाला उगाच डोक्याला ताप करून घेते? त्यांच्या आयुष्याचा विचार करायची आपल्याला गरज नाही. आपण आपला स्वार्थ बघायला शिकलं पाहिजे. ते मोठे लोक स्वतःचा स्वार्थ बघतात ना, मग आपण बी बघायचा. आणि हे बघ, तिच्या मुलाला तू बरं केलं की तू मोकळी, तुझं काम झालं, मग तू आपली इथं निघून ये लगोलग. हा बरं, आता रात्र झालीये, ठेवते. वय वय. उगाच टेन्शन घेत बसू नको आणि नीट विचार कर आणि मग निर्णय घे. सगळं साहित्य आलंय ना? यशोधरा भटजी कुठे आहेत? हाय. अरे श्रेयस, या श्रेयसला बघून आपल्याला असं का धडधडतंय? वा, ए हाय. हाय, हँडसम दिसतोयस. थँक्स. अरे पण तू तर अजून अशाच कपडे आहेस, तू हे कपडे घालणारेस लग्नात? अरे नाही नाही, हे तर पूजेचे कपडे. मग ठीक आहे. चल चल, तुला दाखवतो काय काय डेकोरेशन केलंय. मम्मा, श्रावू, तू तयार नाही झालीस अजून? सगळी तयार